नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत बीटचे कटलेट। त्यासाठी मी इथे अर्धा किलो बीट घेतलेत आणि अर्धा किलो बीटसाठी साधारणतः 4 आलू घेतलेले आहेत आणि एक मोठा बाउल भरून पोहे घेतलेले आहेत। आता कटलेट करायसाठी पुढे काय सामान लागणार आहे ते आपण पाहूयात। तर सगळ्यात आधी आपल्याला हे बीटचे आणि बटाट्याची साल काढून घ्यायची आहे। सगळ्या बीटचे आणि बटाट्याचे साल अशा काढून घ्यायची आहेत आपल्याला आणि ते एका कुकर मध्ये आपल्याला शिजायला टाकायचे आहे। अशा पद्धतीने आपल्याला बीट आणि बटाट्याचे साल काढून घ्यायचे आहेत। आता हे बीट आणि बटाट्याचे दोन दोन तुकडे करून हे आपल्याला कुकर मध्ये शिजायला टाकायचे आहेत। अशा पद्धतीने दोन दोन तुकडे करायचे आणि कुकरच्या 1-2 शिट्ट्या होऊ द्यायचे। बीट आपल्याला पूर्णपणे शिजून घ्यायचं नाही, ते थोडंसं अदरकच्चंच राहिलं पाहिजे। यात आता थोडंसं पाणी घालायचं। कुकरच्या 1-2 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत। 2 शिट्ट्या झालं की आपण पाहूयाच। तोपर्यंत हे आपण जे 1 बाउल पोहे घेतलेले आहेत ते मिक्सरच्या भांड्यात टाकून ह्या पोह्यांची हे आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया। कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आता आणि शिट्ट्या झाल्यानंतर हा कुकर मी थंड करून घेतलेला आहे, वाफ जाऊ दिलेली याची। आता पाहूया आपले हे पहा, बीट आणि बटाटे व्यवस्थित उकडले गेलेले आहेत। आता हे थोडे थंड झाले की आपल्याला हे किसून घ्यायचे आहे। आता हे बीट आणि बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत। सगळे बीट आणि बटाटे आपण किसून घेऊया। बीट आणि बटाटे आपण किसून घेतलेले आहेत। आता यात आपल्याला घालायचे साधारणतः 2 चमचे तिखट, थोडंसं जिरं, भरपूर असा सांबार, ओवा आणि चवीपुरतं मीठ। साधारणतः 2 चमचे मी मीठ घातलेलं आहे आणि मगाशी जे आपण पोहे मिक्सरमधून बारीक करून घेतले होते ते घालायचे। पोहे बाइंडिंगसाठी खूप उपयोगी येतात, त्यामुळे याचा गोळा बनेपर्यंत आपल्याला पोहे थोडे थोडे करून घालायचे आहेत। आता हे सगळं आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि जर पोहे अजून लागले, पोहे जे आपण बारीक करून घेतले ते जर अजून लागले तर ते अजून यात आपल्याला घालायचे आहेत। पहा, पोह्यामुळे याच्यातलं पूर्णपणे पाणी ॲब्सॉर्ब झालेलं आहे आणि आपण एक कणकेचा गोळा जसा बनवतो तसा याचा गोळा आपला तयार झालेला आहे। आता ह्या गोळ्याचे आपल्याला छोटे छोटे कटलेट्स बनवून घ्यायचे आहेत। तुम्ही याचा आकार गोलही करू शकता, चौकोन, तुमच्या आवडीचा आकार तुम्ही देऊ शकता। आता मी हे गोल कटलेट्स बनवत आहे। त्याच्यासाठी मी थोडासा गोळा घेतलेला आहे। हा अशा प्रकारे गोळा तयार करून घेतला आणि त्याला थोडंसं प्रेस केलं। अशाच पद्धतीने आपल्याला बाकी सगळे गोळे तयार करून घ्यायचे आहे आणि त्याचे छोटे छोटे कटलेट्स तयार करून घ्यायचे आहे। अशाच पद्धतीने आपण सगळे कटलेट्स बनवून घेऊया। अशा पद्धतीने आपल्याला सगळे आपले कटलेट्स तयार करून घ्यायचे आहेत। आता हे कटलेट आपल्याला शॅलो फ्राय करायचे आहेत। त्यासाठी मी एक पॅन घेतलेला आहे, यात थोडंसं तेल टाकायचं आहे। पॅनमध्ये आपण थोडंसं तेल टाकलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला हे आपले कटलेट रव्यामध्ये घोळून घ्यायचे आहे।
छानपैकी त्याला रवा लावून घ्यायचा आहे आणि तेल गरम झाल्यानंतर शॅलो फ्राय करायला पॅनमध्ये घालायचे. अजून बाकी पण कटलेट्स आपण तसेच करून घेऊ. पहा, कटलेट्स आपण फ्राय करायला टाकलेले आहेत. शॅलो फ्राय करून घ्यायचे ते. आता एका साईडनं ते छानपैकी झालेले आहेत. आता त्याला आपण थोडंसं पलटून घेऊया, त्याची बाजू पलटून घेऊया. एक एक करून ते पलटून घ्यायचे आहेत आपल्याला. दुसऱ्या साईडनी पण कटलेट छानपैकी झालेले आहेत. ते आता आपण एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. आता अशाच पद्धतीने आपण आपले राहिलेले बाकी सगळे कटलेट्स शॅलो फ्राय करून घेऊया. अशा पद्धतीने आपले बीटरूटचे कटलेट्स तयार झालेले आहेत. हे तुम्ही सॉससोबत किंवा चिंचेच्या चटणीसोबत सर्व करू शकता. हे अतिशय हेल्दी असे बीटरूटचे कटलेट आहेत. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. माझी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.